Thank you.
प्रसंग असा आहे, अगदीच 12 वर्षाची मूर्ती विठ्ठलपंतांच्या पोटी 4 अंश निर्माण झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे 4 जण आल्यानंतर ज्ञानमाऊलींनी निवृत्तीनाथांकडून निवृत्तीनाथांनाच गुरु केलाय आणि त्यांच्यापासून ज्ञान संपादन केलंय. आणि एका शांत दांत प्रशांत अशा वातावरणामध्ये एका नदीच्या काठी एका वृक्षातळी समाधी अवस्थेत बसलेले आहे. असा सुंदर प्रसंग आहे. शांत सकल भ्रमरातील, शांत सकल भ्रमरातील, शांत सकल भ्रमरातील, उदयाचली उदयाचली सकल भ्रमरातील, उदयाचली
पश्चिमे तेज गणित इंदू जाणला, इंदू जाणला, सकल प्रवराते शांत सकल प्रवराते. एका झाडाखाली समाधी अवस्थेत भगवान ज्ञानमाऊली ज्ञानेश्वर महाराज शांततेने बसलेले आहेत. शांत सकल प्रवराती. ती नदी कोणती होती? प्रवरा नावाची नदी होती. प्रवरेच्या काठावर समाधी अवस्थेत वृक्षातळी ती ज्ञानमाऊली आपल्याच नादामध्ये निमग्न आहे. उदयाचली दिन रवी कर कुक्कुट रव. कोंबड्याचा आवाज येत आहे. पहाटेची ती वेळ आहे. दिनकर म्हणजे सूर्य येत आहे वाद्यांवर. रात्रीचा चंद्र हा पश्चिमेकडे कलता झुकत आहे. काय सुंदर वातावरण त्या काळचं. ब्राह्मी मुहूर्तावर उठणाऱ्या लोकांना हे माहीत. जे सूर्य माध्यांवर आल्यानंतर जे उठतात त्याला काय समजणार आहे ही वेळ. तो पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर होऊन आपला अभ्यास करतोय. स्नान संध्या पूजा अर्चा वेदाचे मंत्र त्या ठिकाणी म्हणतोय. आणि साधनेचा काळ असतो तो ब्राह्मी मुहूर्त म्हणजे. त्याच्या अगोदर ऋषींचा काळ आहे. पहाटेच्या वेळेला ब्राह्मी मुहूर्त हे सगळे याचे नियम त्या काळात पाळल्या जात होते. म्हणून मंत्रशक्ती जागृत होती. तुम्ही म्हणाल मंत्रात काही पावर राहिला नाही हो. आपण सहज बोलून देतो. एवढे मंत्र म्हटल्या जातात. एवढा आशीर्वाद दिला जातो. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. त्या बाईला आशीर्वाद दिला जाते. पण 8 तर जाऊ द्या, 12 8 छांडव हेही जाऊ द्या, पण 8तून एकही नाही होतो. एकही मुलगा होत नाही. याचं कारण काय आहे? मंत्रात पावर नाही की ब्राह्मणात पावर नाही की कशात नाही? साधनेत पावर नाही. ती साधना जी केली पाहिजे ती मर्यादेयुक्त केली पाहिजे. ती साधना झाली नाही योग्य पद्धतीने. पूर्वीच कसं होतं माहितीये का? इदम शास्त्रम इदम शस्त्रम इदम शास्त्रम शापादपि शरादपि. ब्राह्मणाच्या मुखातून निघालेला मंत्र, निघालेला आशीर्वाद, निघालेला शाप आणि क्षत्रियाच्या भात्यातून त्या धनुष्याला लावलेला तीर तो एकदा सोडला की तो जिथे तुम्ही नियोजित केलेला तिथे बसल्याशिवाय तो राहणार नाही. याला उदाहरण पंपा सरोवराच्या ठिकाणी एका झाडावर दशरथ राजा बसलेला. रात्रीची वेळ आहे आणि हातामध्ये धनुष्यबाण आहे. काळोखाची रात्र आहे. समोर पंपा सरोवर आहे आणि कोणीतरी श्वापत पाणी प्यायला आलेला आहे. आता याचा वध करायचा म्हणून त्याने हातात बाण सोडल्याबरोबर तो बाण कसा होता? तो शब्दवेदी बाण होता. तो सोडल्याबरोबर जसा बुडबुड 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 आवाज आला. बुड 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 ऐसा नाद तो कानी आला. तो कानी आल्याबरोबर त्यांनी बाण सोडला आणि तो जाऊन कुठे पडला हो? पाणी घ्यायला कोण आलं होतं? श्वापद आलं होतं का? तुम्ही ही गोष्ट ऐकलेली आहे. तुम्ही सद्भक्त आहात. तुम्ही कीर्तनातले श्रोते आहात. तुम्हाला माहिती आहे कोण आलं होतं? त्या ठिकाणी वैश्यकुलोत्पन्न श्रावण बाळ आपल्या आई वडिलांसाठी पाणी घेण्याकरता कमंडलू घेऊन त्या ठिकाणी आलेला आणि त्याच्या हृदयस्थ पटलावर तो बाण बसला. म्हणजे शक्ती कशी जागृत होती बघा. आपला विषय तो आहे. आपल्याला कथानक बघायचं नाही आहे.
एकदा भात्यातून बाण काढला, धनुष्यावर लावल्याबरोबर तो सोडला, नियोजित ठिकाणी तो बसल्याशिवाय राहणार नाही अशी विद्या होती. आता होईल का? मंत्राची शक्ती सुद्धा तशी होती, म्हणून ब्राह्मणाच्या वाटी लोक जात नव्हते. अजूनही आहेत बरं का तसे. तुम्ही असं म्हणू नका ब्राह्मणाचं ब्रह्मणत्व संपलेलं आहे म्हणून. हा, साधना जरूर आहे, त्या साधनेच्या भरोश्यावर टिकून आहे. मुठभरांच्या हाती असल्यामुळे सर्व सत्ता आहे. हा, मुखातून निघाली शापवाणी खरी ठरल्याशिवाय राहत नाही. पण कोणाच्या? जो साधनेने युक्त आहे त्याच्या, भलतेच्याच नाही. म्हणून साधना महत्वाची आहे. वृक्षातळी पैसा होता, ऐशा त्या सुप्रभाती, ऐशा त्या सुप्रभाती. ज्ञानमाऊली ज्ञानेश्वर महाराज त्या सकाळच्या वेळेला त्या वृक्ष तळी बसलेली आहे. आणि अशा वेळी प्रसंग असा घडला की त्या गावामध्ये एक कुलकर्णी म्हणून तो मरून गेला. कुलकर्णी नावाचा, कुलकर्णी हे पद आहे, कुलकर्णी नावाचा तो मरून गेला. सगळीकडे हाहाकार झाला. सगळ्यांना मदत करणारा, सगळ्यांना चाहणारा, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा असा मनुष्य गेल्यानंतर लोक हक्काबक्का झाले, धावले सगळे. अरे 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 अरे. हा, त्याचं नाव काय हो? सच्चिदानंद बाबा नावाचा कुलकर्णी जो आहे तो मरून गेला. नाम होते सच्चिदानंद झाला हो नाम. कुलकर्णी त्या गावचा पाटील तो मरून गेला. सगळीकडे हाहाकार झालेला आहे. त्याची भार्या, 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी, घरी लहान लहान बछडे दोघं. सगळे लोक त्याच्या घरी रडतायत, धाय मोकून रडतायत. आणि मग काय विचारता हो, सगळीकडे दुःखाची छाया पसरली. आणि झालं त्या ठिकाणी सगळा तो शृंगार त्या ठिकाणी केलेला आहे. ती शेळी कसली आहे त्याच्यावर त्याला ठेवलेला आहे. आणि सगळी गावची मंडळी, तमाम गावची मंडळी, हातामध्ये राम बोलूबाई, राम, पुढे तो लहानसा मुलगा ते आट्ट पकडलाय, ते बडका आहे, अग्नी आहे त्याच्यामध्ये. आणि
ते घेऊन त्या नदी तटाकी निघाले. तै सच्चिदानंद जाया, ते प्रेत घेऊन या ठिकाणी आल्यानंतर ती सच्चिदानंद जाया म्हणजे स्त्री त्या ठिकाणी आली आणि तिने त्या नदीच्या ठिकाणी स्नान केलं. तै सच्चिदानंदी जाया आली सहगमन करावया. पूर्वीचा काळ, नवऱ्यावर अधिक प्रेम, नवे नवे स्वतःची उत्कंठा, आणि तिने मनाशी ठरवलं मला लहान लहान मुलं जरी 2 असेल तरी मी माझ्या पती समवेत सहगमन करणार. सहगमन म्हणजे नवऱ्याच्या चितेवर आपला देह दग्ध करणार, म्हणजे सती जाणार. कोणत्याही गोष्टीचा नंतर अतिरेक होतो हा भाग निराळा, पण सुरुवातीला असे काही फेकत नव्हते धरून त्याच्यावर. शास्त्र वाचल्यानंतर कळेल, नंतर नंतर त्याचा अतिरेक झाला हा भाग निराळा. अतिरेक, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक होतो. सहगमन करायला ती स्वतःहून आली आणि तिने तिचं लक्ष त्या झाडाकडल्या त्या मुलाकडे गेलं. आणि 12 वर्षाचा दिसतोय, फार सुंदर तेजक कांती आहे. आणि तिने त्याच्याकडे बघितलं, तेजपुंज कांती आहे, कोण असला पाहिजे, म्हणून तिने तिथून नमस्कार केला त्याला. तू कश्यपात म्हणजे तुझा दिसतोस तूच, लागेल हे तेज रणीस. अरे तुझं हे तेज त्या सूर्याला सुद्धा लाजवण्यासारखं आहे. असा तू, म्हणून त्या ठिकाणी त्याला नमस्कार केला. तिने स्नान केलं. स्नान केल्यानंतर केस मोकळी सोडली, हिरवं लुगडं नेसलाय, हातामध्ये हिरवा चुडा घातलेला आहे, ठसठशीत कुंकू लावलं, सर्व शृंगार केला तिने सौभाग्याचा. आणि त्या नवऱ्याच्या प्रेताच्या जवळ गेलेली आहे आणि प्रेताकडे पाहून म्हणते, पहा मी तुम्हाला वचन दिलं होतं ना, मी तुम्हाला वचन दिलं त्याप्रमाणे आली. समागमे येईल खास, तुम्हाला मी वचन दिलं होतं, समागमे येईल खास करावया. विश्वास तुम्हा सोडून एकही श्वास, तुम्हा सोडून एकही श्वास घेणे मन घडे.
सुखात आपण आपलं जीवन जगूया. आपण एकमेकाला त्या प्राणाच्या आणि त्या अग्नीच्या साक्षीने वचन दिलं होतं. आता या वचनाचा विचार करते कोण? त्यांचे चरण कमल पकडले तिने. नाथ मी तुमच्या सोबत येते बरं का, मी तुमच्या सोबत येते असं म्हणून तिचे लहान लहान बछडे तिच्या खांद्यावर हात देऊन उभे आहेत. आई, ती मुलगी म्हणते, आई तू एवढं सुंदरस पातळ नेसली ग, सुंदर, आणि आम्ही असे घरच्याच कपड्यावर आहोत. आम्ही जुनेच कपडे घातले, एवढी सुंदर पातळ घालून तू चालली कुठे? एवढी सुंदर पातळ घातलेला आहे, सुंदर एवढा आज सगळं शृंगार केला, तुल्या निसनुगडे नवे. ती मुलगी म्हणते, तुल्या निसनुगडे नवे, दे परकल चोरी मनाने, दे परकल चोरी मनाने, मला पण नवीन कपडे दे. ने आपुल्या बरोबरी, आपल्या तोतड्या शब्दात म्हणते ती, ने आपुल्या बरोबरी, मी नाही सोनित तुला, मी नाही सोनित तुला, मी तुला सोडणार नाही,
लहान मुलगी म्हणते, आईच्या डोळ्यात पाणी आलं. लहान लहान मुले करू तर काय करू, इकडे पतिराजाला मी शब्द दिलाय आणि इकडे माझे लहान लहान बछडे गावकरी तमाम उभे, हो बछडे आहेत लहान लहान. आता आई मुलीला सांगते, हे नाही मुली, ही नाही मुली वेळ तुझ्या, ही नाही मुली वेळ तुझ्या रडण्याची. शेवटची भेट म्हणून समज बेटा. राघरीच आनंदाने, घरीच आता तू आनंदाने राहा. बंधूच्या सवे प्रेमाने, त्या बंधू बरोबर राहा, त्याला तिने त्रास देऊ नको. हे आता तिला सांगते. असे बोलूनी मिठी सोडविली कष्टाने कमरेची, गडबोले निज कन्येची. तिची मिठी सोडवली आणि मग काय पाहता, मंत्राग्नीची तयारी करून ब्राह्मण लोक होतीच तिथे स्मशानामध्ये. मंत्राग्नीची तयारी करून प्रेतास घातले स्नान. ते प्रेत सोडवलंय, त्याला स्नान घातलं प्रवरेच्या पाण्याने. इकडे चिता रचलेली आहे, ही सहगमन व्हायला इकडे तयार आहे. मुलं बाजूला लोकांच्या जवळ उभे आणि प्रेतास घातले स्नान. तई त्यावेळेस आले ज्ञानेश्वर ज्ञान सिंधू भगवान. त्या झाडाच्या खाली बसलेली ज्ञानमूर्ती, तिला हे सगळं सगळं दिसत होतं. आणि तिथून उठून ते आलेत आणि ते आल्यानंतर ते विचारतात लोकांना, का हो हे काय सुरू आहे. ते आपल्या त्याच्यात निमग्न असल्यामुळे त्यांनी हा प्रश्न केला. हे जे सगळं सुरू आहे हे काय. आता गावचे कुटाळ मंडळी असतात काही काही, हा ती कधी सरळ बोलली आहे, कोण्यातरी साधूला, कोण्यातरी स्वामीला, हा श्रीखंड्याला सरळ बोलली नाही. ते एकनाथ महाराजांना सुद्धा बोलले नाही. गावचा कुटाळपणा तो ओटा प्रसिद्ध होता. तशी काही कुटाळ मंडळी, हा काय सुरू आहे म्हटलं, आम्ही सगळेजण मिळून चिवडा खातोय. वा वा वा, काय बोलावं. अरे 12 वर्षाचा तू इथे बसला मगापासून, हे सगळं सुरू आहे, तुला काही कळत नाही का.
काही गांजेट्टी वगैरे आहे का तू? काही भान वगैरे घेतली का? हा, ते लोक त्याला दाटतायत. पण ती माऊली होती शांत, चेहऱ्यावर कुठे भाव नाही, चेहऱ्यावर कुठे भाव नाही. पुन्हा ज्ञान माऊली निघाली, पुन्हा बाजूला झाली. त्याच्यातली जी काही लोक होती ती चांगली होती. ते म्हणाले, हा मुलगा तपसाधनेचा दिसतोय, काहीतरी तेज आहे. हा तेवढ्या दुरून चालत चालत इथे आला आणि आपल्याला विचारतो काय झालंय. हा कोणीतरी असला पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे. म्हणून ते काही लोक गेले, महाराज महाराज या या या, तुम्ही या. म्हणून त्यांचा हात धरला आणि त्यांनी त्याला त्या प्रेतापाशी आणलं. ते सच्चिदानंद बाबाचं जे प्रेत होतं, आंघोळ करून ठेवलेलं, त्याच्यापाशी आणलं आणि तिथे बघितलं. माऊली म्हणतात, हे हे जे झोपले आहेत ना, याचं नाव काय आहे? ते लोक म्हणतात, यांचं नाव ना, यांचं नाव आहे सच्चिदानंद. सच्चिदानंद, सच्चिदानंद नाव आहे यांचं. अरे पण सच्चिदानंद असताना हे मेले कसे? याचं नाव सच्चिदानंद आहे, सच्चित आनंद, जो शाश्वत आहे, तो मेला कसा? हा, नाव सच्चिदानंद म्हणून म्हणता या मेला. नाव सच्चिदानंद म्हणून म्हणता या मेला. नाव सच्चिदानंद म्हणून म्हणता या मेला. हराऊस लोका ते कंचन लवला. हराऊस लोका ते कंचन लवला. सूर्याने देवा देवारे याचं सच्चिदानंद नाव आहे, पण मेला म्हणतात. अरे हा तुम्ही मानायला तयारच नाही. काय मुलगा आहे हो हा? काही लोक म्हणायला लागले, हा काय गांजा वगैरे काही घेऊन आलाय का? हा, असं म्हणतात का? ठेवा याला बाजूला, आपल्या कर्माला उशीर होत आहे. हो, तुम्हाला माहित आहे का, एकदा मरून जो गेला, हा, एकदा मरून जो गेला तो नाही कधी उठला आजवरी. एकदा मरून जो गेला तो नाही कधी उठला आजवरी. अल्लड म्हणती हे पोर, अल्लड म्हणती हे पोर धरून ये याच साचार करती उशीर. क्रिया कर्मा क्रिया कर्मा मानान याची या बोला विबुध हो. मानान याची या बोला विबुध हो. एकदा बंद जो गेला तो नाही पुरता उठला आजवरी. फार जुनं काव्य आहे, आमच्या वडिलांच्या काळातलं काव्य आहे. प्रत्येक काव्याची पद्धत ही निराळी आहे. रोजच्या कीर्तनाच्या प्रकारातली काव्याची पद्धत वेगवेगळी आहे, तशी ही काव्याची पद्धत फार वेगळी आहे. हा, एकदा मरून जो गेला तो नाही पुन्हा उठला आजवरी. अल्लड दिसती हे पोर याची साचार होत उशीर क्रिया कर्माला. मानान याची या बोला विबुध हो. अहो, याच्या मागे कशाला लागतात? चला, आपल्या कर्माला उशीर होत आहे, ठेवा त्याला चितेवर आणि लावा अग्नी. काही लोक म्हणतात, थांबा हो, तुम्हाला घाई आहे, घरी जाऊन हारडायचं असेल, हा थांबा जरा. तो मुलगा म्हणत आहे ते काही खरं आहे,
खरं आहे की खोटा हे तर पाहिलं पाहिजे आपण. म्हणून आता ती सहगमन करणारी ती होती, ती उठली, त्याच्या मुलाच्या पायाला हात लावून नमस्कार केलाय तिने. महाराज, आपण सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसता, आपल्याला नमस्कार करते आणि सहगमन करते. चितेवर आता यांना ठेवत आहे. ते अग्नी फडकला की मी सहगमन करते म्हणून ती त्यांच्या चितेवर आता जाऊन प्रदक्षिणा करणार. त्याच्या अगोदर नमस्कार करून महाराजांना धैर्य मागते. मज जळाया सरणी जळाया, त्या धैर्य मागते. मी सरणावर ठेवल्यानंतर मला धैर्य प्राप्त झालं पाहिजे जळण्याकरता, म्हणून ती नमस्कार करते. नमस्कार केल्याबरोबर ज्ञानमाऊली ज्ञानेश्वर महाराज सौभाग्यवती भव हा आशीर्वाद दिला. ज्ञानमाऊलीने सौभाग्यवती भव आशीर्वाद दिल्यानंतर मग ते जवळ आले आणि सच्चिदानंदाच्या प्रेताच्या ठिकाणी 3 प्रदक्षिणा मारल्या त्या पोराने आणि म्हटलं, सच्चिदानंदा, अरे तू कोण आहेस? तुला माहित नाही तू कोण आहेस आणि तुझं कार्य मला आहे. तू माझ्या कार्याचा लेखक आहेस. मी जे कार्य करणार आहे, परमेश्वराने मला जी काही योजना केलेली आहे, ज्या गीतेच्या भाष्यावर मला लिखाण करायचं आहे, त्याचा लेखक कोण आहे? सच्चिदानंद बाबा. लेखक आदुरे झाला असा उल्लेख आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तू लेखक आहेस, तुला झोपून चालायचं नाही. म्हणून महाराज प्रवरेच्या काठी गेले आणि तिथलं ओंजळभर पाणी आणलं, त्याच्यावर मंत्र प्रेरित केला आहे आणि ते पाणी त्या सच्चिदानंदाच्या मुखामध्ये सोडलं. हा, उठ सच्चिदानंदा, उठ सच्चिदानंदा, टाकून घोर या निद्रेस. ही घोर निद्रा तुला लागलेली आहे ना, याच्यातून तू बाहेर ये. बाहेर ये याच्यातून. म्हणून परमेश्वराला साकडं घालून ते तीर्थ दिलं मात्र. आणि जसा झोपेतून एखादा मनुष्य उठावा ना, तसा सच्चिदानंद उठून उभे झाले, बसले. त्या ठिकाणी सगळे लोक अवाक झाले, पाहत राहिले काय सुरू आहे. गाव तमाम गोळा झालं. गावामध्ये वार्ता पसरली आहे, अरे सच्चिदानंद हा पुन्हा जागे झाले, सच्चिदानंद पुन्हा जागे झाले. कोणीतरी महात्मा आलेला आहे, 12 वर्षाचं पोर आहे. सगळे धावत सुटले, हो सगळे धावत सुटले. रीग लागली. आणि मग काय करता, जिकडे तिकडे त्या 12 वर्षाच्या मुलाला नाचून राहिले घेऊन. ज्ञानेश्वर मामुली, ज्ञानराज मामुली तुकाराम.
ज्ञानेश्वर माऊलींना डोक्यावर घेऊन नाचायला लागले. जिकडे तिकडे गुलालही गुलाल उधळला आहे. ती प्रवरा नदीचं पाणी लालही लाल झालं. आणि काय विचारतात, आनंदाचा सोहळा. सच्चिदानंद बाबा उठले, मात्र ज्ञान माऊलींना नमस्कार केला त्या ठिकाणी. आणि नमस्कार करून म्हणताय, माऊली मी एवढ्या सुंदर घोर निद्रेत असताना मला का बरं उठवलं? मला का बरं उठवलं? अरे का बरं उठवलं म्हणजे तुला माहिती नाही, तू माझ्या कार्याकरता आलायस. तुझ्या हातून मला कार्य करायचं आहे. आता चल लवकर. आपल्याला विश्वेश्वरांनी काम सांगितलेलं आहे, ते काम आपल्याला करायचं आहे. आता आपण दोघेही जाऊ त्या मोहिनी राजाचं दर्शन घेऊया. नेवास्याला जाऊ, मोहिनी राजाचं दर्शन घेऊ. आणि तिथे मी तुला जे सांगणार आहे ते तुला टिपायचं आहे. आणि त्या ठिकाणी बसले. देवानी सांगितलं होतं, गीतेवरचं भाष्य करा. भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ हा समोर उदया झाला. ज्ञानमाऊली त्याला सांगते आहे. आणि सच्चिदानंद बाबा लिहितोय, ओम नमोजी आद्या, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, येणे मणे निवृत्तिदासु अवधारी होती. सुंदरसा भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ सांगावं, प्रतिपाद्य करावं. आणि लेखक म्हणून सच्चिदानंद बाबांनी ते लिखाण करावं. तो पूर्ण केला. तो पूर्ण केला. आणि मग मात्र पूर्ण केल्यानंतर भगवान पांडुरंगाच्या राऊळाकडे पाहून नमस्कार केला. देवा, सर्व कार्य आटपत 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 नाना माझ्या हातून अभिजातपणे काहीतरी चमत्कार घडले न घडले हा भाग निराळा. लोकांनी मला मानलं, हे सगळं झालं. पण आता माझा काळ आता संपवायचा विचार आहे. देवा, तू सांगितलेलं काम मी परिपूर्ण केलं. आता वाटे यावे पंढरपुरी, यावे पंढरपुरी घ्यावे दर्शन. तुझे साक्षात दर्शन घ्यावं आणि तुझी आज्ञा घ्यावी. कशाकरिता? वावे आता समाधिस्थ करण्या. मला आता समाधीची आस्था लागली आहे. समाधीकडे आता जायची माझी धारणा आहे. खूप झालं, ते कार्य सांगितलं ते आटोपलं. समाधीकडे जायची हे मन दाखवण्याबरोबर ही गोष्ट मात्र निवृत्तीनाथाला कळली. निवृत्तीनाथाला कळली. आणि ज्ञानमाऊलीच्या परोक्ष अपरोक्ष राऊळामध्ये निवृत्तीनाथ गेले आणि भगवान पंढरीनाथाचे पाय धरले. देवा, तुला माझा ज्ञानात संमती मागायला आला होता, समाधीस्थ होण्याकरता. मला कळलं बरं का. देऊ नको, देऊ नको. काही अजून कार्य बाकी आहे, देऊ नको. म्हणून पहिले निवृत्तीनाथ आले, मग सोपान आला आणि मग मुक्ताई आली. यांनी भगवान पांडुरंगाला 3 वर्ष मागून घेतले. 3 वर्ष. या 3 वर्षात काय करायचं? तर जी भावार्थ दीपिका आलेली ईश्वरी प्राप्त झालेली ही ज्ञानेश्वरी, ज्ञानाने
याचा प्रसार करण्याकरिता, नवे नवे भागवत धर्माचा प्रसार करण्याकरिता आपल्याला तीर्थयात्रा काढायला पाहिजे ना. मग तीर्थयात्रा काढण्याकरिता भागवत धर्माचा प्रसार करत फिरलं तर पाहिजे ना. म्हणून भगवंताला 3 वर्ष मागितली आणि या 3 वर्षामध्ये ही बंधू आणि काही संत मंडळी भागवत धर्माचा प्रसार करण्याकरिता तीर्थाटन करण्याला निघाले. आणि तीर्थाटन करण्याला निघाले. कुठे कुठे गेले याच्यातला एखादा प्रसंग आपण उद्याच्या कीर्तनात बघूया. म्हणून असा साधूंचा संघ आपल्यासारख्या सगळ्या श्रोत्यांना मिळावा याकरता तारकाश्रम स्वामी महाराज पूर्वरंगपत्याच्या ठिकाणी हेच मागतात. पुंडलिक